तर गेल्या काही दिवसांपासून रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावरनं राजकीय वातावरण चांगलंच तापले। दुसरीकडे शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत अनेक नेत्यांकडून वादग्रस्त विधानं केली जात आहेत। त्यावर आता खासदार उदयनराजे भोसले यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय। अवमान आणि दंगलीला कारणीभूत कोण आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला। तर मुख्यमंत्री आणि सरकार काय बोळ्यानं दूध पित आहेत का असंही त्यांनी म्हटलं। यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान व्हावा ही त्यांची सगळ्यांची मनापासूनची इच्छा आहे आणि मग लोकांनी ह्यांना त्यांच्या जागा दाखवून द्याव्यात। तुम्ही त्याच पक्षाचे खासदार आहेत, मुख्यमंत्री आहेत, तुम्ही जाऊन त्यांच्याशी एक लक्षात घ्या, वारंवार किती वेळा सांगायचं, एकदा सांगायचं दोनदा सांगायचं, ऐकत नाहीत असं तुमचं ऐकत नाही। पण त्यांनी ऐकलं पाहिजे, ऐकणं म्हणण्यापेक्षा त्यांना कळायला पाहिजे का नाही सगळ्यांना। हे काय सांगण्यासारखं बोळ्यान दूध पितं का ते सगळे लोक? आता अवमान जेव्हा होतं तेव्हा दिसत नाही का? दंगली होतात, कोणाचं प्राण जातो, हे होतात ते होतात, त्याला कारणीभूत कोण? हा कायदा तुम्ही पारित नाही केला तर कारणीभूत हेच संपूर्ण सगळे। अशा प्रकारे जे करतात त्यांना कडक शासन झालं पाहिजे, त्याला निश्चितपणे आणि त्याचसोबत छत्रपतींच्या वंशजांना जे पुरावे मागतात त्यांच्यावरही तेवढंच कडक शासन झालं पाहिजे। अशा प्रकारे जे करतात त्यांना कडक शासन झालं पाहिजे, त्याला निश्चितपणे आणि त्याचसोबत छत्रपतींच्या वंशजांना जे पुरावे मागतात त्यांच्यावरही तेवढंच कडक शासन झालं पाहिजे। महापुरुषांच्या अवमानाच्या संदर्भामध्ये विशेष अधिवेशन बोलवून कायदा करा आणि उदयन महाराज सकाळी म्हटलेत आणि सरकार लक्ष देत नाही असं महापुरुषांचा मान राखला पाहिजे आणि महापुरुषांच्यावर जो कोणी बोलेल त्याला सोडलं जाणार नाही। त्यासाठी आवश्यकता असेल तर कडक कारवाई आणि कडक कायदे केले जातील। दरम्यान उदयनराजे फार लॉजिकल बोलतात अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली। तर राग आला की उदयनराजे खरं बोलतात असं वडेट्टीवार म्हणाले। श्रीमंत उदयनराजे भोसले हे फार लॉजिकल बोलतात आणि त्यानुसार ते बोललेले आहेत। मगाशी ज्यांना कुणाल कामराला पाय ठेवू द्यायचा नाही असं जे म्हणतायत त्यांनी प्रशांत कोरटकर विषयी काय भूमिका घेतली? राहुल सोलापूरकर मोकळाच आहे ना अजून। हे सगळे जे गुंड आहेत हे आपल्या नेत्याच्या अस्मितेविषयी एवढे उड्या मारतायत, त्यांनी प्रशांत कोरटकर विषयी काय भूमिका घेतली? राहुल सोलापूरकर सोडून द्या। बेळगावमध्ये मराठी माणसांवर हल्ले झाले गेल्या महिनाभरामध्ये। आमची शिवसेना, मूळ शिवसेना कोल्हापुरात आणि बेळगावात आंदोलन करते। शिंद्यांचे हे लोक ज्यांनी स्टुडिओ तोडला कुणाल कामराचा, त्यांनी बेळगाव प्रश्नावर परवा 8 दिवसापूर्वी काय भूमिका घेतली मला सांगावं ना। उदयनराजे कधी कधी खरं बोलतात, तिथे राहून खरं बोलतात। उदयनराजे त्यांच्या डोक्यात एकदा राग आला की तो कशा पद्धतीनं काढतील, खरं बोलतात। काय आहे, कोण फिरताय? जर महापुरुषांचा अवमान करण्याची यादी काढली कोश्यारीपासून तर राज्यामध्ये किती लोकांवर कारवाई झाली, कुणावर कारवाई झाली? आणि म्हणून महापुरुषाचा अवमान करणाऱ्यांना सरकार पाठीशीच घालते आहे असं चित्र महाराष्ट्रात आहे। त्यामुळे उदयनराजे बोलले ते खरं बोलले।